शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. आगामी कुंभमेळ्यामध्ये स्वच्छतेचा जागर व्हावा या निमित्ताने कुंभमेळ्याकडेच नव्हे तर त्र्यंबक नगरीकडे जगाचे लक्ष असणार आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि पर्यावरणीय संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हावा याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्वच्छ संकल्प अभियान राबवण्यात आले आहे. 2027च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या शहराची पूर्ण स्वच्छता करून देशभरातीलच नाही तर जगभरातील येणारे सर्व भाविकांना या ठिकाणचा सुखद अनुभव मिळावा म्हणून अतिशय उत्तम सुरुवात ही आज करण्यात आलेली आहे. या शहराची स्वच्छता आणि या शहरामध्ये येणाऱ्या लोकांच्या, नागरिकांची सुरक्षितता या दृष्टिकोनातून आजची मोहीम हे अत्यंत महत्त्वाची आहे. इथून पुढे सातत्याने अशा स्वरूपाची मोहीम सुरू होणार आहे आणि बाहेरून येऊन जे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण करतात किंवा या ठिकाणचे रहिवासी आहेत आणि जे घाण करतात या संदर्भात निश्चितपणे काही कायदे कठोर करून या ठिकाणच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन भविष्यात स्वच्छता अबाधित राहील, वृद्धिंगत होईल या दृष्टिकोनातून ही मोहीम ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. संस्था आहे, साधू महंत आहे, सर्व आपल्या आखाड्याचे लोक आहे, नगराध्यक्ष मॅडम आहे, सर्व आपले सन्मान्य नगरसेवक असतील, वेगवेगळी संस्थाचे लोक इथे आले. आपले प्रशासकीय अधिकारीमध्ये सुद्धा आपले डेव्हलप कमिशनर गेडाम सर असतील, आयजी सर असतील, आपले SP साहेब असतील आणि याच्यासोबतच विशेषतः शहराचे जे नागरिक आहेत, वेगवेगळे जे आपले आश्रम आहेत, त्यांचे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांच्या सर्वांच्या मदतीने मला वाटते बऱ्यापैकी ऑलमोस्ट 1000 व्हॉलेंटियर आहे. त्यांना शहराचे वेगवेगळे आपल्या भागामध्ये त्यांना वाटून शहराची स्वच्छताची एक मोहीम सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने ही मोहीम आता आपली आज सुरुवात आहे. आपल्याला आत्तापासून कुंभपर्यंत आणि कुंभचे नंतर सुद्धा आपल्या शहरामध्ये जे येणारे भाविक आहे, आपल्या कुंभसाठी येणारे जे भाविक आहे, त्यांना एक स्वच्छ सुंदर गोदावरी, स्वच्छ सुंदर त्र्यंबकेश्वर आणि स्वच्छ सुंदर आपला संपूर्ण जिल्हा त्यांना अतिथी देवो भवची दृष्टीने त्यांचं स्वागत करण्यासाठीची आपण एक तयारी करत आहोत. याच्यामध्ये सर्व आज नागरिकांनी खूप खूप सहभाग दिला. याच्या पुढे दर महिन्याला आपण ही कारवाई आणि आपली मोहीम करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचा याचे पुढे आणि सर्व आपले साधू महंत, सर्व संस्था त्यांचा याचे पुढे सुद्धा मला सहभाग लागणार. धन्यवाद. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार गणेश जाधव, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी राहुल पाटील, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, पोलीस प्रशासन, ST महामंडळ, महिला बचत गट, श्री पंचायती आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा, श्री पंचायती जुना आखाड्याचे सचिव महंत दीपक गिरी, श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत रमेश गिरीजी, श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत धनंजय गिरी, श्री पंचायती नया उदासी आखाड्याचे महंत गोपालदास, श्री पंचायती निर्मल आखाड्याचे महंत श्री गुरुवेंद्र सिंह शास्त्री, श्री पंचायती अग्नि आखाड्याचे महंत दुर्गादास ब्रह्मचारी, श्री बाबाजी परिवार आदींसह विविध आखाडे, मठ, आश्रम यांचे साधू संत हरितकुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे, निर्मल वारीचे समन्वयक सुनील लोहगावकर, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, ब्रह्मा व्हॅली, संदीप फाउंडेशन त्र्यंबकराज, ॲथलेटिक्सचे विद्यार्थी हरिमहाराज खामकर, चांगदेव महाराज देवरे, दीपक महाराज एखंडे, श्री स्वामी सागरानंद सरस्वती आश्रम वारकरी संघ, श्री विठ्ठल वारकरी गुरुकुल, श्री गोरख महाराज धात्रक आदी वारकरी प्रशिक्षण संस्थेतील बालवारकरी, स्पोर्ट्स क्लब, ITIचे विद्यार्थी असे जवळपास 1000हून अधिक नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.